नमस्कार, मी हर्षदा किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आम्ही मसाले आणि पिठांचे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतो खडकपाडा कल्याण येथे. तर त्यातलेच आज मी तुम्हाला आमचे हर्षदा होममेड फूडचे राजगिरा पीठ यापासून आपण कशी पुरी करायची हे आपण आता इथे दाखवणार आहोत. यापासून पुरी, हलवा तसेच चपाती हे असे बरेच पदार्थ तुम्हाला या पिठापासून करता येतात. हे पीठ आम्ही भाजून मगच आम्ही याचं पीठ करतो. त्यामुळे जी पुरी आपली होणार ती ऑइली होत नाही आणि त्याला चिराही करताना पडत नाही. तर चला बघूया आपण हे राजगिरा पीठ कशा पद्धतीने आपण याच्या पुऱ्या करतो. आपण येथे हर्षदा होममेड फूडचे अर्धा किलोचे पॅकेट्स घेतले आहे. आपण पाहिजे तेवढे पीठ काढून घेऊन झिप लॉक करून ठेवू शकतो. आता यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करणार आहोत आणि कोमट पाण्याने राजगिरा पीठ आपल्याला येथे मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना आपण जेव्हा गव्हाची पुरी करतो तेवढंच आपल्याला पीठ तसंच घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे. आपण इथे आता तेलाचा हात लावून पीठ 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पुऱ्या करायला घेणार आहोत. पीठ जास्त वेळ मळून ठेवायचं नाही आहे राजगिरा, कारण नंतर ते पिठाला खूप पाणी सुटतं आणि पुऱ्या लाटताना मग त्रास होतो. तर तुम्ही काळजी घ्या की पीठ मळल्यावर लगेचच 5 मिनिटांनी पुऱ्या करायला स्टार्ट करा. आता आपण इथे पुरीसोबत बटाट्याची भाजी केली आहे, तर झटपट आपण बटाट्याची भाजी पण बघून घेऊया. तिला आता फोडणी द्यायची आहे. बटाटा, तेल गरम करत ठेवले आहे. तेल गरम झाल्यावर जिरं, मिरची, कढीपत्ता याची फोडणी लावणार आहोत. मिरच्या लगेचच फ्राय झाल्यात कारण तेल गरम होतं. तर लगेचच बटाटा, चवीनुसार मीठ येथे घालणार आहे. अशी झटपट होणारी ही भाजी आहे बटाट्याची. बटाटे आपण उकडून कापून घेतले आहेत. थोड्या वेळाने बटाट्याची भाजी झाल्यावर आपण त्याला कोथिंबीरनी गार्निश करणार आहोत. आपण ही पुरी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड याच्याबरोबर सर्व करू शकतो. चला आता पुऱ्या करायला स्टार्ट करूया. पुरीचं पीठ छान मळलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण मोठी चपाती लाटते तरीही पिठाला चिरा जात नाही आहे. तुम्हाला मी पूर्ण चपाती लाटून दाखवते. राजगिराची पूर्ण चपाती झाल्यानंतर मी एका वाटीनी, छोट्या वाटीनी कडे असलेला त्याच्याने छापे पाडणार आहोत की जेणेकरून आपल्या पुऱ्या एक समान होतील. बघा, पुरींना आपल्या पिठाला अजिबात चिरा गेलेला नाही आहे. चपाती मी इझिली लाटते. हे पीठ राजगिरा भाजून केल्यामुळे पिठाला छान असं टेक्स्चर येते. अशाच आपण बाकीचे पीठ पण पुऱ्या करून घेऊया. आता पुऱ्या तळायला घेणार आहोत. तेल तापलेलं आहे. पुऱ्या सोडल्या आहेत. तेलात टाकल्या पुरी जी आहे ती छान वर आली आहे आणि फुगली आहे. आपल्याला पाहिजे तर आपण लाल करू शकतो, पण मी येथे थोड्या व्हाईटच ठेवल्या आहेत. आपल्याला जसे पाहिजे असेल तसं आपण तळू शकतो. पुऱ्या येथे छान तळून घ्यायच्या आहेत सगळ्या.
पुऱ्या छान अशा फुगल्या आहेत. खूप छान कलर देखील आला आहे त्याला. आता आपण ही बटाट्याची भाजी केलेली आहे त्यासोबत आणि श्रीखंड यासोबत सर्व करणार आहोत. आता लवकरच महाशिवरात्री येणार आहे, तर त्यासाठी जर तुम्हाला हे पीठ ऑर्डर करायचं असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही बघितलंच असेल की कशा पद्धतीने आपण राजगिरा पुरी आणि बटाट्याची भाजी आपण बनवली. राजगिरा पुरी अतिशय म्हणजे अशी तेलकट पण झाली नाही आहे आणि खूप टम्म फुगलेली आहे. जर तुम्हाला ही पीठ ऑर्डर करायचं असेल तर खाली आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिला आहे आणि आमची वेबसाईट आहे, तिथे तुम्ही विजिट करू शकता. आम्ही पॅन इंडिया आणि कुरिअरद्वारे प्रोडक्ट कुरिअरद्वारे आम्ही पोहोचवतो. तसेच तुम्हाला हा जर व्हिडिओ आमचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.